जय श्रीराम। साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी आहे तन्मय कल्पेश पाटील। तर मित्रांनो, मी आज सकाळी चाललोय आमच्या मंदिरात, कारण की आमच्या मंदिरात पारायण चालू आहे। 3 दिवस झाले आमच्या मंदिरात पारायण चालू आहे, आज 4था दिवस आहे। तर खूप छान असं पारायण होतं, पण मी 2-3 दिवस गेलो नाही, एडिटिंग होती खूप त्यामध्ये। आणि आज चाललोय, आज तुम्हाला खूप काही बघायला भेटणार आहे। आज दीपोत्सव पण आहे, मस्तपैकी पूर्ण मंदिर चमकणार आहे दिव्यानी। तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, लेट्स गो। राधाकृष्ण भगवान की जय। तर मंडळी, मी आता देवलात आहे, कारण की जी लोक पारायणाला बसले ती लोक पूर्ण ज्ञानेश्वरी वाचतायत। त्यांना थोडा त्रास झाला नाही पाहिजे माझ्याकडून तरी, तेव्हा मी आतमध्ये आलो ब्लॉगिंग करायसाठी। आणि छान अशी पाहिलं मित्रांनो, खूप भारी वाटते। आणि पूर्ण गाव एकत्र आहे ना, तर खूप छान वाटतं। आणि आमच्या गावात लाईव्ह स्ट्रीम पण चालू आहे बघा, म्हणजे जे पारायण होते, म्हणजे जी ज्ञानेश्वरी वाचली जाते तुम्हाला यूट्यूबवर भेटून जाईल, तुम्हाला लिंक पाठवून जाईल, तर चेकआउट करायला विसरू। तर मंडळी, हे पहा, मिलिंदादांनी खूप छान अशी रांगोली काढली, श्रीराम माऊली, खूप छान अशी रांगोली आहे मित्रांनो। आणि मंडळी, आता ब्रेक झालाय, म्हणजे थोडा वेळ नाश्ता करायसाठी टाइम देत आहे। तर सगळी मंडळी नाश्ता करायला गेले, आता तिकडेच चाललं। हे बघा मंडळी, नाश्त्याला कांदा भजी आणि मामी जण सर्व करायला बसलेत, खूप छान अशा बघा। कामं करताना आज सगळेजण कामं करताना दिसले, सही आहे मंडळी। आपण नाश्ता नंतर करूया, कारण की आता कांदा भजी बनवायला ठेवलेत। आणि तुम्हाला महिला मंडळी कसे काम करतात तुम्हाला दाखवतो। हे बघा, पूर्ण गावातले महिला मंडळ आहेत आणि सगळीजण काम करतात, आणि पूर्ण गाव एकत्र आले तर खूप छान पण वाटते। आज बघा, वाल्याची भाजी आहे मस्त की जेवायला। जेवण इम्पॉर्टंट आहे सगळ्यात पहिला, म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे बघा, आज गाजरचा हलवा आहे वाटते, गाजर चालू आहे, मिठाईला गाजर चालू आहे बघा, खूप काही आहे आज बघा। कांदे भजी बनवायला लावले नाश्ता करायसाठी। तिकडे मम्मी बसले, मम्मी इकडे बसले बघा, तांबडी कापायला बसले मम्मी। हे बघा मंडळी, आज स्पेशल बंद्राली आणि बामणनगर आली गाजर हलवा आहे, मस्त गोड गोड। आणि हे बघा, आणि सगळ्या महिला मंडळ आहेत ना, जे आता जे चालू आहे पारायण चालू आहे आपल्या गावात, तर सगळ्या महिला मंडळी प्रत्येक दिवशी आलेत। आणि आमच्या गावात प्रत्येक दिवशी भंडारा झालाय, खूप छान असा। मी नव्हतो 3 दिवस, पण मंडळी खूप छान असा भंडारा झालाय 3 दिवस। आणि आजचा दिवस आहे ते मी खूप दाबून जेवणार आहे, कारण की यांचं प्रेम भरून ते जेवण यांनी बनवले ना, ते जेवायचं आहे मला खूप। तर मंडळी, हे बघा, आज आमटी करायला घेतले, खूप छान अशी टॅमॅटोची बघा। तर मंडळी, खूप छान असा नाश्ता होता। आणि परत आता पारायणाला सुरुवात केलेली आहे बघा, सगळी जण आता ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली। तर मंडळी बघा, बस तर मंडळी, आता जी लोक ज्ञानेश्वरी वाचत होते ती लोक उठले। मंडळी, वाचायला बसणं खाऊ गोष्ट नाही, सकाळी 7ला बसलेत, मध्ये एक ब्रेक भेटतो 9:30ला, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 12ला उठतो। आता सगळेजण जेवायला येतील, मस्तपैकी छान प्रकारे जेवण केले, जेवण दाखवतो खूप छान असं जेवण केले। हे बघा मंडळी, सगळी आता शाळेत पण जायला लागली, छोटी मंडळी। एक तिकडे स्कूलचे कपडे घालून बसलाय, एक इकडे, जे बहुतेक जण छोटी मुलं येतात इकडे जेवून डायरेक्ट स्कूलमध्ये जातात, खूप चांगली गोष्ट आहे। आता प्रसादाचा लाभ घेणार आहोत आपण, जेवणाचा लाभ घेणार। तर मंडळी, जय आणि अक्षय आणि हार्दिक तिघ जण मस्तपैकी पारायणाला बसलेले। आणि हे बघा, आता जेवणाची सुरुवात करायची आहे, म्हणून आता प्लेट आहे सगळं वेगवेगळ्या करायला घेतलेत। A few minutes later.
तर मंडळी तुम्ही गर्दी बघू शकता, जेवणाला किती गर्दी लागले आणि जी शाळेतली मुलं आहेत ती लोक पण जेवायला येतात. आणि बघा इकडे भजन मंडळी नाचते सगळी, खूप छान असं. सगळे मिळून आम्ही गेलो पंढरीला, 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 पंढरपुरा चंद्रभागा. तर मित्रांनो आता जेवायला बसलोय. हे बघा आमटे मस्तपैकी, भात आणि वाल्याची भाजी, पापड, कोथिंबीर आणि जिलेबी मस्तपैकी. आणि बघा आमच्या जोडला गण्या बसलाय आणि वरून बसलाय. चलो खाना खाते और तुम लोग को भेटता हूं. मस्तपैकी जेवण आहे. A few minutes later. तर मंडळी खूप छान असं जेवण होतं, खूप भारी जेवण होतं. गण्या जेवण कसं होतं? मस्त होतं ना, एक नंबर जेवण होतं. आणि मित्रांनो आता हे बघा तुम्हाला दाखवतो काहीतरी. दीपोत्सव होणार आहे आमच्या गावात. तर तुम्हाला पहिला पण सांगितलं, मी इंट्रोमध्ये पण सांगितलं होतं. तर त्याची तयारी चालू आहे आता, खूप छान अशी. बघा 1000 दिवे आहेत, 1000 दिवे मस्त लावणार आहेत सगळे ठिकाणी आणि राम लिहून आहेत त्याचे. तर खूप छान वाटणार आहे बघायला. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आजच्या ब्लॉगमध्ये खूप धमाल मस्ती करणार आहोत. 1 hour later. आता मंडळी आता संध्याकाळचं जेवण बनवायला घेतलंय, म्हणजे खूप काही काही पदार्थ आहेत तुम्हाला दाखवतो. चपात्या बनवायला घेतले ते बघा, सगळी जण बसलेत चपात्या बनवायला. होतीन का? किती चपात्या टोटल? किती चपात्या टोटल अंदाज? हजार चपात्या. विचार करा मंडळी किती जेवायला येते. बघा आपला गाजर चालवा, यासाठीच थांबलो मी अजूनपर्यंत. कव बनते कव खातो व्हायचं झाले. हा येईल. तर मंडळी आपली बंदरावलीची महिला मंडळी आहे सगळीजण. ती लोक बोलतात की आम्ही सगळीजण ब्लॉग मध्ये नक्कीच आले पाहिजे. अरे येणार, अरे मी आहे, टेन्शन करा घेता तुम्ही, नक्की व्हाल. A few minutes later. तर मंडळी मी आता बाहेर आलोय कारण की यशने रांगोळी काढायला घेतलंय. जय सियाराम. आणि याच्यावरच दिवे लावणार आहोत आपण, खूप छान असे. तर मंडळी मी परत तिकडून इकडे आलो कारण की आपल्या दीपोत्सवाची तयारी एकदम जोरदार चालू आहे. हे बघा सगळी मित्रमंडळी काम करायला बसले. 5 minutes later. तेरी झोपड़ी के बागा झूल जाएंगे राम आएंगे. तर मंडळी फायनली आम्ही दिवे लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी, बघू शकता तुम्ही खूप छान प्रकारे. तर या कॉन्सेप्टसाठी एक लाईक झाला पाहिजे. लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करा. ओके. A few minutes later. तर मंडळी आतमध्ये आता हरिपाठ चालू झालाय, मला दाखवतो. खूप छान असा हरिपाठ चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुकाराम.
ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम तर मंडळी खूप छान प्रकारे हरिपाठ झाला आणि खरी मेहनत बोललो ना मित्रांनो, म्हणजे या महिला मंडळांची खरी मेहनत आहे मित्रांनो. बघा सकाळपासून काम करतात, जेवण बनवतात मस्तपैकी ना, ते पण एकदम चविष्ट जेवण. मेहनत तर यांचीच आहे बाबा, आम्ही खावायचं काम करतो काय. A few minutes later. तर मंडळी मी आता देवळात आलोय, कारण की बघा कोहली बघा मस्तपैकी शूट करतोय, शूटिंग चालू आहे आणि बाहेर सत्कार चालू आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. दीपोत्सवची तयारी करून ठेवले सगळे बघा, दिवेमध्ये तेल भरून ठेवले आणि ज्योत पण लावून ठेवले आणि हेच दिवे सगळ्यांमध्ये वाटले जातील खूप छान प्रकारे आणि तेच काही चालवले जातील आणि सगळ्या लाईट आहे. पण विचार करा व्ह्यू काय असेल, नजर काय असेल, काय भारी वाईब असेल, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. A few minutes later. तर मंडळी हे पहा, आता दीपोत्सवाला सुरुवात केली आम्ही आणि बघा सर्व दिवे आता जलवायला घेतले. आमचा गण्या पण इकडे खूप छान प्रकारे दिवे जलवतोय. पेपरात किती दिवे लावले गण्या? अरे पेपरात विचारतोय मी, इकडे कोण पण दिवे लावेल. हे बघा मित्रांनो, राधाकृष्ण भगवान की जय. खूप छान अशी वाईब मित्रांनो, बघा सगळे दिवे लावले जातात आणि आपले राधाकृष्ण भगवान किती छान दिसत आहेत. हो आता दीपोत्सव चालू आहे आणि बघा व्ह्यू बघा मित्रांनो, काय वाटतंय. जय श्रीराम. अरे दीपोत्सव आहे दादा ॲनोबेला. A few minutes later. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेदना माला. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा तर मंडळी आत्ताच खूप छान प्रकारे आरती झाली आणि RK मोरवा मास्टर्स 14+ यांचं सेकंड प्राइज आले बघा. कॉंग्रॅच्युलेशन्स मास्टर बॉयज, जय. तर मंडळी आता कीर्तन चालू आहे. जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी. जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय राम 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 जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम जय जय राम. A few minutes later. तर मंडळी आत्ताच कीर्तन झाले, खूप छान असं कीर्तन झालं. पण मंडळी आता जेवणाच्या काउंटरवर एवढी गर्दी पडली ना, खूपच गर्दी पडली. हे बघा आता तिकडे भजन मंडळी नाचतात सगळेजण, ते दाखवतो तुम्हाला आणि गर्दी पण दाखवतो किती गर्दी पडले. तर चला पाहूया. राधा
गर्दी बघा मित्रांनो, लाईन बघा कितपर्यंत गेले जेवणाची, हे बघा किती गर्दी आहे. आणि तसंच छान भजन पण चालू आहे, तुम्ही पाहिलाच असेल, खूप छान भजन करतायत. 1 hour later. तर मंडळी आता मी जेवण घेतलंय, खूप छान असं जेवण आहे. भाजी आहे वाटाण्याची, मस्तपैकी भजी आहेत कोथमिरीचे, आणि आपला स्पेशल गाजर का हलवा आणि बुंदी आहे. आपली मित्रमंडळीच्या जोडला पण जेवायला बसलोय, सगळी जण जेवायला. खूप छान असं जेवण आहे. चलो खाना खा के मिलते हम लोग. 5 minutes later. तर मंडळी जेवण खूप छान होतं, खूप भारी जेवण होतं, आणि खास करून गाजरचा हलवा खूप भारी झाला होता. आणि मंडळी तो आमच्या आलीचा होता, काय सचिनदा बोलते आमच्या आलीचा होता. आपल्या आलीचं काय पण गोष्ट गोडच लागते, एक नंबर असते आमची गोष्ट, साधं काम आहे का आमचं. आणि मंडळी आपली ब्लॉग एंड करते. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला नवीन असाल तर तुमच्याप्रमाणे सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि हा ब्लॉग जेवढा शेअर होत असेल तेवढा शेअर करायला विसरू नका. बाय बाय. तर मंडळी आपल्या समोर आहेत न्यू गोल्ड मित्र मंडळ. राधाकृष्ण भगवान की, गणपती बाप्पा, जय सियाराम.